महाराष्ट्र, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसे तालुका अध्यक्ष वसमत विधानसभा इथे पंचायत समितीचं काम चालू आहे आणि तिथं नाल्याचं काम आणि इथं पार्किंग, मोठी पार्किंग होत आहे। हे पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम होत आहे, ज्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही आणि जी चुरी आहे ती चुरी धुवून टाकायचं इस्टिमेट आहे, त्याच्यात ती तशीच चुरी टाकल्या जाते। हे काम पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे। आम्ही त्या गुत्तेदाराला विचारलं असता हे सिमेंट कोणतं आहे तर ते उडवाउडीचे उत्तर देत आहे। याच्यावर ताबडतोब जे कोण इंजिनियर आहे त्यांनी त्या गुत्तेदारावर कारवाई केली पाहिजे आणि त्याचं लायसन काळ्या यादीत टाकलं पाहिजे। हे काम निकृष्ट दर्जाचं आहे असं तुम्ही म्हणता, पण कामामध्ये कशावर निकृष्ट दर्जाचं आहे? सिमेंट काय, म्हणजे कुठल्या गोष्टी डुप्लिकेट, भेसळ काय वाढते नेमकं? अहो, आम्हाला इस्टिमेट दाखव, त्यांनी ते उडवाउडी करतात आणि ते जे चुरी आहे चुरीमध्ये काम करता येत नाही, असं ते धुयाला पाहिजे चुरी। जे सिमेंट आहे ते सिमेंट बरोबर नाही, डुप्लिकेट कंपनीचं सिमेंट आहे आणि ही बिल्डिंग कशी टिकणार उद्या पार्किंगची? लोकांच्या अंगावर कोसळलं ना, आणि हे टिकणार का? वरूनच बांधलेलं आहे, हे नालीचं काम वर बांधलेलं आहे, त्याला पाया न खचता वरूनच काम आहे। हे काम चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे। तर यासाठी तुमचं वरिष्ठाकडे किंवा प्रशासनाकडे काय मागणी आहे? प्रशासनाकडे मी आत्ताच राणासाहेबाला फोन करून विचारलं, ते म्हणे आम्ही गुत्तेदाराला सांगतो, जर ही याच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही मनसे स्टाईल इथं आंदोलन करू, नाहीतर काम बंद पाडू। जय हिंद, जय महाराष्ट्र।